नमस्कार मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण पहिले 8 स्ट्रोक बघितले, पी बी टी डी चे जे गे के आणि गे. तर या भागामध्ये आपण आता कर्व स्ट्रोक बघणार आहोत. जे मागे आपण बघितले ते होते स्ट्रेट म्हणजे असे सरळ. आता आपण कर्व स्ट्रोक बघणार आहोत. कर्व म्हणजे असे. पहिला म्हणजे एफ. हा असा कर्व काढला जातो. हा हलक्या हाताने काढला जातो. याची डायरेक्शन सुद्धा डाऊनवर्ड असते. म्हणजे हा डाऊनवर्ड का म्हणतो, कारण हा वरून खाली काढतो. आणि हा प्रेशर म्हणजे कसं, आपण हा हलक्या हाताने लाईट काढतो, म्हणजे फिकट. त्याचा दुसरा जोडीदार म्हणजे व्ही. व्ही सुद्धा असाच काढला जातो, पण फक्त त्याच्यावर थोडं प्रेशर दिलं जातं. आपण कर्व आणि यांची पण सर्वांची लांबी ही 1/6 इंचेस असली पाहिजे. हा सुद्धा डाऊनवर्ड डायरेक्शनने काढला जातो, पण हा डार्क असतो. त्यानंतर इथ हा असा लाईट काढला जातो. हा सुद्धा डाऊनवर्ड डायरेक्शन, पण हा लाईट असतो. त्यानंतर इथचा दुसरा जोडीदार डी, याला आपण डी प्रोनाउन्स करतो. हा इथ सारखाच, पण हा थोडा डार्क. हा सुद्धा डाऊनवर्ड डायरेक्शन, पण हा डार्क काढला जातो. त्यानंतर एस. एस हा इथच्या एकदम अपोजिट, पण हा हलक्या हाताने काढला जातो. हा सुद्धा डाऊनवर्ड डायरेक्शन, हा लाईट असतो. झेड, पण याला झी प्रोनाउन्स करतो. झी हा सुद्धा एस सारखा, पण हा डार्क काढला जातो. डाऊनवर्ड डायरेक्शननी, पण डार्क काढला जातो. त्यानंतर आहे एस एच. याला आपण इश प्रोनाउन्स करतो. इश हा एफच्या बिलकुल अपोजिट असा. हा सुद्धा डाऊनवर्ड डायरेक्शननी, पण लाईट काढला जातो. आणि कर्व स्ट्रोक मधला शेवटचा म्हणजे जी. या झी आणि या झी मध्ये फरक आहे. हा असेच सारखाच डार्क काढला जातो. डाऊनवर्ड डायरेक्शन आणि डार्क. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की आपण स्पेलिंग नुसार नाही, तर आपण साऊंड नुसार स्टेनोग्राफी मध्ये लिहितो. आता हे 8 कर्व स्ट्रोक होते, हे पूर्ण. याआधी आपण स्ट्रेट स्ट्रोक बघितले 8. आता एफ व्ही या दोघांमध्ये साम्य फक्त एवढं की याला आपण पेअर्स ऑफ स्ट्रोक असंही म्हणतो. हा लाईट काढला जातो, हा डार्क काढला जातो. नंतर इथ आणि डी हे दोन सारखे लिहिले जाते, पण याचा प्रोनाउन्सिएशन याचा इथ आणि याचा दी केला जातो. जसं की याचं एक्झाम्पल म्हणजे इथ हा थीन मध्ये वापरला जातो. THIN थीन जर हा शब्द असेल तर यामध्ये या इथचा वापर केला जातो. त्यानंतर डी वरून एखादा शब्द जसं की देन शब्द आहे, त्यात डी द साऊंड केला जातो. नंतर एस झेड हा पेअर्स ऑफ कन्सोनंट, याच्यातही सुद्धा लाईट आणि डार्कनेसचा फरक आहे. हा इश वरून जसं की शो हा शब्द आहे, तर शो साऊंड केला जातो. नंतर या झी मधलं साम्य असं, मतभेद असं की हा झी आपण एखादा शब्द जसं झालं की झील, यामध्ये आपण या झेडचा उपयोग करू. नंतर हा जो झील आहे जी, तर यामध्ये आपण ट्रेजर जर असा शब्द आहे, तर याच्यात जो ज वापरला जातो त्याच्यात हा शब्द हा साऊंड वापरला जातो. तर हे झाले आपले संपूर्ण 8 स्ट्रोक, 8 कर्व स्ट्रोक. त्याला कॉन्टिन्युअस असं सुद्धा म्हटलं जाते. या स्ट्रोक बाबत आणि आधीच्या 8 स्ट्रोक बाबतची संपूर्ण डायग्रामॅटिकली जो फॉर्मॅट आहे तो मी खाली लिंक मध्ये तुम्हाला दिलेला आहे, तुम्ही बघून घ्या. या व्हिडिओ बाबत जर काही शंका असेल तर कमेंट करा. यातील काही जर तुम्हाला समजलं नसेल
तर मी तुम्हाला प्रत्येक स्ट्रोक बाबत तुम्हाला एक्झाम्पल सहित उत्तर देते. पुढील भागामध्ये आपण पुढील स्ट्रोक बघणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांशी शेअर करा. धन्यवाद.